brought to you by Silver Pumps. टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स नाम याद रखना। राज्यात आणि संपूर्ण देशात सर्वात जास्त चर्चा रंगली आहे ती डंकीची। 5 फेब्रुवारीला एक अमेरिकन लष्करी विमान अमृतसर विमानतळावर उतरलं। त्यातून 104 भारतीय उतरले। त्यात 25 महिला आणि 13 मुलंही होती। हातात बेड्या, सर्वांच्या चेहऱ्यावर असहायता आणि लाज होती। आपल्या देशातून त्यांना तिथे घ्यायलाही कुणी गेलं नव्हतं, कारण मेक्सिकोच्या सीमेवरून अमेरिकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना त्यांना पकडण्यात आलेलं होतं। मात्र आता मुद्द्यावर बोलूयात। डंकी मार्गाने अमेरिकेत जाणं हे चुकीचं आहे, मात्र ट्रम्प प्रशासनाकडून अपमानित होऊन परत पाठवलं जाणं हे त्यापेक्षाही जास्त चुकीचं आहे। माणूस म्हणूनही वागणूक न दिलं जाणं हेही चुकीचं आहे, असं सध्या बोललं जातंय। लष्करी विमानातून पाठवणी करताना दिलेली वागणूक दहशतवाद्यांना दिलेल्या वागणुकीसारखी नव्हती का? स्थलांतरितांची पाठवणी होणार असल्याचं सरकारला माहीत होतं। आपल्या नागरिकांसाठी कोलंबिया विमान पाठवू शकतं, तर भारत का पाठवू शकलं नाही? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती सध्या सरकारवर होतीये। त्यामुळे हे सर्वच प्रकरण आता समजून घेऊया आणि मुद्द्याचं बोलूयात। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। ते चोर किंवा दहशतवादी नव्हते, तर ते उज्ज्वल भविष्याचं मृगजळ घेऊन अमेरिकेला जायला निघालेले होते। यासाठी त्यांनी 50 लाख ते 1 कोटी रुपये खर्च केले होते। असंख्य अडचणी सहन केल्यानंतर ते शेवटी अमेरिकन सीमेवर पोहोचले। मात्र इतके कष्ट करून, इतके पैसे गुंतवूनही ते अमेरिकेत प्रवेश करण्याचं कोणतंही वैध कारण देऊ शकले नाहीत। त्यामुळे ते डंकीच राहिले। अमेरिकेत डंकी मार्गे गेलेले फक्त भारतीय नव्हते, तर त्यात मेक्सिको, कोलंबिया, ब्राझील, ग्वाटेमाला, पेरू या देशातल्याही काही नागरिकांचा समावेश होता। मात्र जेव्हा भारतीयांसह इतर सर्व डंकींना अमेरिकन लष्करी विमानांचा वापर करून त्यांच्या देशात परत पाठवलं जाईल अशी घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली, तेव्हा कोलंबियाचे अध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी त्याला विरोध केला। त्यांनी थेट सांगितलं की त्यांना त्यांच्या नागरिकांचा सन्मान राखायचा आहे। यानंतर कोलंबियन हवाई दलाची 2 विमानं अमेरिकेत गेली आणि बेकायदेशीर स्थलांतरितांना घेऊन राजधानी बोगोटो येथे पोहोचली। याआधी ब्राझीलमधून बेकायदेशीर स्थलांतरितांना त्यांच्या देशात परत पाठवणाऱ्या अमेरिकन लष्करी विमानाचे काही फोटो देखील सार्वजनिक झाले होते, ज्यात लोकांना बेड्या ठोकण्यात आलेल्या होत्या। स्थलांतरितांची पाठवणी होणार असल्याचं भारतीय सरकारलाही माहीत होतं। मात्र आपल्या नागरिकांसाठी कोलंबिया विमान पाठवू शकतं, तर भारतासाठी हे शक्य नव्हतं का? पंतप्रधान मोदी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीत हा मुद्दा उचलणार का? परत आलेल्या नागरिकांची अमेरिकेतील संपत्ती परत मिळवण्यासाठी प्रयत्न करणार का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत। 28 जानेवारी रोजी जेव्हा अमेरिकेचं एक लष्करी विमान, ज्यामध्ये निर्वासितांना बेड्या घातल्या होत्या, ते ब्राझीलमध्ये आले, तेव्हा त्यावर अशीच टीका झाली होती। DWने दिलेल्या वृत्तानुसार ब्राझीलचे न्यायमंत्री रिकार्डो लेवांडोस्की यांच्या सूचनेनुसार अमेरिकन अधिकाऱ्यांना निर्वासितांना ठोकलेल्या बेड्या काढण्यास सांगितलं होतं। DWने आपल्या वृत्तात पुढे असंही म्हटलंय की ब्राझीलचे अध्यक्ष लुईस इनासियो लुला द सिल्वा यांनी निर्देश दिले होते की ब्राझिलियन नागरिकांना त्यांच्या ठिकाणांवर नेण्यासाठी ब्राझिलियन हवाई दलाचे विमान तैनात करावे, जेणेकरून ते त्यांचा प्रवास सन्मानाने पूर्ण करू शकतील। अर्थात एखाद्या देशाची सीमा गुप्तपणे ओलांडण्याचा प्रयत्न करणं हा गुन्हा आहे। तो देश अशा घुसखोरांना त्यांच्या मूळ देशात पाठवू शकतो, मात्र ते बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश करत असले तरी त्यांना किमान मानवी वागणूक दिली जाऊ शकते, याचा विचार केला गेला पाहिजे। त्यांना लष्करी विमानाने पाठवण्याऐवजी त्यांना नियमित विमानानेही पाठवता आलं असतं। भारतीयांना हातात बेड्या घालून लष्करी विमानाने आणणं हे भारताच्या सामर्थ्यावर प्रश्न उपस्थित करणारं नाहीये का? याच मुद्द्यावरून गुरुवारी संसदेत विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडलं। कोलंबियासारखा छोटा देश अमेरिकेविरोधात उभं राहण्याची हिंमत करू शकतो, तर भारत अमेरिकेला जाब विचारण्याचं धाडस का दाखवू शकत नाही, असा सवाल राज्यसभेत विचारण्यात आला। त्यावर बेड्या घालणे हा अमेरिकेच्या स्थलांतरण व आयात शुल्क संचालनालयाच्या मानक संचालन प्रक्रियेचा भाग आहे, असं उत्तर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दिलं। अमेरिकेने 104 भारतीयांना लष्करी विमानातून अमृतसरमध्ये आणून सोडलं। त्यांच्याशी झालेली गैरवर्तवणूक, लष्करी विमानांचा वापर याबाबत केंद्र सरकारकडून निषेधही व्यक्त केला गेला नाही। उलट अमेरिकेच्या स्थलांतरितांना बेड्या घालण्याच्या धोरणाचं परराष्ट्रमंत्री समर्थन करतायत, असा थेट आरोप तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार साकेत गोखले यांनी केला। या मुद्द्यावरून गुरुवारी विरोधकांनी संसदेच्या सभागृहात आणि संसदेच्या आवारात तीव्र विरोध केल्यानंतर जयशंकर यांनी राज्यसभेत निवेदन दिलं। या निवेदनानंतर विरोधकांनी स्पष्टीकरणाची मागणी करताना प्रश्नांची सरबत्ती केली, मात्र एकाही प्रश्नाचं जयशंकर यांनी थेट उत्तर दिलं नाही। त्यामुळे राज्यसभेत विरोधकांनी सभात्याग केला।
लोकसभेतही काँग्रेससह इतर इंडियाच्या सदस्यांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे लोकसभा 3 वेळा तहकूब करावी लागली. मोदीजी आणि ट्रम्प हे चांगले मित्र असल्याबाबत बरंच बोललं गेलंय. मग हे मोदीजींनी का घडू दिलं? आपण आपले विमान पाठवू शकलो नसतो का? लोकांच्या हातापायात बेड्या घालून परत पाठवणं हे योग्य मार्ग आहे का, असा सवाल काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांनी केलाय. तर यावर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले आहेत की महिला व लहान मुलांना बेड्या घातलेल्या नव्हत्या. 10 तासांच्या प्रवासादरम्यान स्थलांतरितांना अन्न आणि इतर आवश्यक गोष्टी दिल्या गेल्या. वैद्यकीय आपत्कालीन सुविधाही उपलब्ध होत्या. स्वच्छतागृहाचा वापर करताना बेड्या काढल्या गेल्या, असंही त्यांनी पुढे सांगितलंय. आता या संपूर्ण प्रकरणाविषयी मात्र तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मुंबई तकला आपण जर नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.